नाशिकच्या तपोवन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मंगळवारी दिनांक 16 जून रोजी सकाळी केवडीबन येथील कृषी गोसेवा ट्रस्ट गोशाळेजवळ एका सुटकेसमध्ये गोणीत भरलेला अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हा आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान परिसरात काम करणाऱ्या ग्लोबल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तीव्र दुर्गंधी जाणवल्याने त्यांनी शोध घेतला। यावेळी त्यांना संशयास्पद सुटकेस आणि गोणी आढळून आली। ती उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये महिलेचा मृतदेह असल्याचं निदर्शनास आलंय। यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केलाय। फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आलं असून मृत महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू। प्राथमिक अंदाजानुसार 4 ते 5 दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह येथे फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। तसेच बेपत्ता व्यक्तींची नोंदीची पडताळणी करून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात विकास कामे सुरू असून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि मजुरांची वर्दळ असताना अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली। या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत। भाई तुम्ही इथं आलेला होता, नेमकी काय घडलेलं होतं? कुठली सुटकेस होती? त्यात काय होतं? काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान तिकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती सांगा थोडं। ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणी पण होती? निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांगडी होती हातामध्ये। हा, जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू करतो, साफसफाई कर्मचारी। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यातून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आले, त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। एसपराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक।